त्रास देत आहे? कोण आहे? कुठलं मेलं कुत्र रडतंय कोण जाणे. म्हणून नको नको, तुझी मुंडी वळली तर तुझी बोबडी वळेल. डोळे जर उघडून पाहिलेस ना, ते डोळे कायमचे बंद होतील आणि तुझ्या आयुष्यात कायमचा अंधार होईल. अशी झोपशील परत कधीच डोळे उघडणार नाहीस. तुझ्या आयुष्याची बत्ती खुल होईल आणि तुझ्या आयुष्यात कायमचा अंधार होईल. कोण आहेस तू? माझ्या घरात घुसून मलाच विचारतेस मी कोण आहे? हे तुझं घर? हो, हे घर माझं आहे. इथली माणसं सुद्धा माझी आहे. त्यांच्यावर फक्त माझा हक्क आहे, फक्त माझा. आणि तू माझा हक्क माझ्या हातून काढून घ्यायला बघतेस. माझ्या माणसांचा छळ करतेस आणि माझं घर गिळायला बघतेस तू. हे माझ्याकडे कागदपत्र आहे घराची, कळलं? तुझ्याकडे काय आहे ग? माझ्याकडे ब्रह्मदेवाचा सोटा आहे, सोटा. तो सोटा फिरवला ना, त्याबरोबर तुझं नशीब सुद्धा फिरेल. तुझे ते खारे डोळे पकणे होतील, डोक्यावरचे सगळे केस जळून जातील, जीव वाकडी होईल आणि तू बोबडं बोलायला लागतील. आरशात स्वतःचा चेहरा पाहिलास ना, तुला कळणार नाही हसावं की रडावं. मी घाबरत नाही असल्या फालतू धमक्या देणाऱ्यांना. फक्त मला आधी सांग तू कोण आहेस? मी सैतानाची मुलगी आहे, मुलगी. भूतावळाची सून आणि ड्रॅक्युल्याची बायको आणि तुझ्या स्टोरीचा एंड. माझं नाव आहे हर हायनेस वसंत सेना. हे वसंत सेना? या वसंत स्मृतीची ओरिजिनल महाराणी हर हायनेस वसंत सेना. तिचा 450 वर्षांपूर्वी एक मोठा राजवाडा होता याच घराच्या दारात. तुझ्यासारख्या अनेक बोगस राणे येऊन गेले, शहाणपणा करून गेल्या, माझ्या पायात पाय घातला. पण मी सगळ्यांवर सोटा फिरवला आणि चांगली अक्कल घडवली. पण एकेकीला सोट्याने बडवून संपून टाकला वसंत सेना. वर्ष गेली, तो राजवाडा पडला, पण वसंत सेना अजूनही इथेच आहे आणि इथेच राहणार आहे. आता इथून जायची वेळ तुझी आहे. चल उठ आणि आत्ताच्या आत्ता या घरातनं चालती हो, तरच तुझा जीव वाचेल. पण जर तू माझं ऐकलं नाही तर तुझी काही गैर नाही. मी नाही जाणार. मी 21 वर्ष वाट बघितली मी या घरात येण्यासाठी. आता भूताभिताच्या भीतीने मी नाही निघून जाणार. आणि कशावरून तू भूत किंवा हाडळ किंवा चेटकीण आहेस? हे वसंत सेना म्हण, हर हायनेस वसंत सेना. भूत असले, हाडळ असले, चेटकीण असले ना, तरी नाव आहे मला, नाव वसंत सेना. चल चल, या सगळ्या भाकड कथा आहेत. वसंत सेना बिना काही नाही. तू तू
तू तू सही आहेस हो ना? ठीक आहे, मग बघ मागे वळून आणि जा आपल्या कर्माने ठगा. नाही नाही, मी काय वळून बिळून बघणार नाही, पण पण माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाही. अच्छा, म्हणजे तुला जादूचा शो पाळताय. ठीक आहे, आता तुझ्या पुढ्यात पाडते आगीचा पाऊस. सेना सेना वसंत सेना, ना किसी से लेना ना किसी से देना. जो जो घालतो फाटक्यात पाय त्याला मी काय सोडत नाही. घर गिळायची ज्याला हाऊस त्याला दाखव आगीचा पाऊस. पाडू पाडू डोक्यावर पाऊस पाडू. नाही नाही, नको नको. नको नको. आता मी पायाकडे उलटे म्हणेन तोपर्यंत इथून चटकायचं. चल, 5 4 3 2 1. आले वसंत स्मृतीचे खरे वारसदार आले. यापुढे तुम्हा सगळ्यांची आणि या घराची काळजी घ्यायला मी इथेच राहणार आहे. हा घ्या पुरावा. मागच्या वेळी जरा चूक झाली होती, पण या वेळेस मात्र या कागदात काहीही चूक नाही बरं. अरे बंधू बोल ना, गप्पा का? सिंधू वहिनींना घरात घेण्यावाचून दुसरा पर्याय नाहीये. इथे घरातली बाई भुकेनी तळमळतीये, पण या घरातल्या बाप्यांना पाझर फुटेल तर शपथ. निदान या घरातल्या बाईला तरी बाईचं दुःख नको का कळायला? ब्रह्मे तरी काय करणार म्हणा. या नव्या सुनेच्या येण्याने या भिकारड्या घराला आणखी भीक लागली असणार. हडळ चिटकीण जखीण आली घरात. काय कुठे? घरा असेल बाहेर खलबत करत. तिथंच थोबाड बघून दिवसाची सुरुवात होणार. अच्छा अच्छा, म्हणजे तू सिंधू वहिनींबद्दल बोलतोय. वहिनी नको म्हणून रे तिला. लायकी का तिची वहिनी म्हणून घ्यायची? खरं तर कसलीच लायकी नाही. ह्या आपल्या घरामध्ये पाऊल टाकायची तर अजिबात लायकी नाही. अरे दादा, तू कशाला त्रास करून घेतो? हे बघ, तू चिंता करू नको. तिने किती डिवचलं ना तरी तू चिडू नकोस. हो. अरे पण सकाळी उठल्यानंतर तिचं मुखदर्शनच करायला लागणार ना. का पट्टी बांधून फिरू गांधरी सारखी डोळ्याला? अरे दादा, त्याची काय गरज आहे? सईने सांगितलंय ना, लक्ष न देता नेहमी सारखं जगायचं. तसंच जगूया. हा, सई आपल्याला काय म्हणाली की हे घर सिंधू मुक्त करणार आहे, तर आपण कशाला त्रास करून घ्यायचं? ती बघून घेईल ना. हो, पण सईने तिचं थोबाड बघितलं तर सईचा दिवस खराब जायचा. त्याच्यापेक्षा आपण एक काम करूया. आपण आपलं तोंड सईला दाखवूया आणि सईचं तोंड आपण बघूया, म्हणजे प्रश्नच मिटला. हो, पण सावकाश, नाहीतर ती घरी मांजर आडवी जाईल आपल्याला. चल तर जाऊ. चल. काय रे, काय झालं? काय 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 झालं? सिंधू आहे कुठे ती? काय झालं त्यांना? त्यांना कुठे काय होतंय, निगरगट्ट्या आहेत त्या. पण आहेत कुठे? मला नाही माहित, मी पण नाही बघितलं त्यांना सकाळपासून. म्हणजे ते घरात नाहीयेत? असं कसं शक्य होईल? अरे घरात नसेल तर ती अंगणात असेल, अंगणात नसेल तर परसात असेल.
परसात नसेल तर वरती कौलावर चढून बसली असेल ती ब्याद, पण अशी जाणार नाही. अचानक येईल बघ ती कुठून तरी. आणि सामान तर सगळं इकडेच पडलंय, त्या सोडून त्या थोड्याच जात आहे. लोळत पडले असतील, पण त्याचे झोपायच्या जागेवर जाऊन बघू. काय झालं? काय करताय आणि काय बघताय तिकडे? काही नाही, काही नाही. हो म्हणजे काय आहे की घरात जरा शांतता दिसली म्हणून जरा चेक करत होतो. काय नाही हेच की सूर्य आज कुठल्या दिशेने उगवला. नाही म्हणजे काल एवढा तमाशा झाल्यानंतर आज घर एवढं शांत कसं? अच्छा अच्छा, शांततेचा त्रास होतोय का तुम्हाला? मग मी एक काम करू, मी सिंधू मामींना परत बोलवून म्हणते. परत बोलून आणू म्हणजे सिंधू मामींची गॉन केस आता गॉन झालीये. काय काय? सिंधू मामी हे घर सोडून निघून गेले. चल चल, काहीतरी टेपा लावू नको. हो ना, अशा कशा केल्या? आणि ती रात्रीच्या रात्री. हा, आणि त्याचं सगळं सामानही इथंच आहे अजून. अशी कशी जाईल ती? अगं मी तिला चांगलं ओळखतो. जळू आहे, गोचिड आहे, गोचिड. अशी चिकटून बसते. काल इतका वाद घालून ती गेली नाही, ती अशी जाईल कशी? इथेच राहणार म्हणत होती ना काल, कायमची. अगं इथेच असेल कुठेतरी, येईल बा अचानक. लागली वेळ. मामा एवढ्या खात्रीने भेटलो असं म्हणते, म्हणजे मला हिच्या बोलण्यावर विश्वास बसतो ना. पण एवढ्या खात्रीने कसं काय सांगतेस तू? म्हणजे ती गेल्याचं तुला कळलं कसं? तुला सांगितलं कोणी? वसंत सेनानी. वसंत सेना? वसंत सेना? कोण वसंत सेना? अहो, सैतानाची मुलगी, भूतावळीची सून आणि आपला ड्रॅक्युला ना त्याची बायको. आणि सिंधू मामींच्या स्टोरीचा दी एंड. वसंत स्मृतीची खरी खुरी महाराणी, हर हायनेस वसंत सेना. हे तुला काही होतंय का? अगं भूताने झपाटल्यासारखं काय बडबडतेस तू? भूतानी मला नाही, त्यांना झपाटलं होतं. आणि फक्त झपाटलं नाही, चांगलं धोपटलं सुद्धा. आगीचा पाऊस पाडला, रक्ताचा सॉस काढला आणि त्यांना इथून पळवून लावलं. ही पोरगी काय बोलते अशी टोटलच लागत नाही. अरे मामा, आप आम खाओ ना, गुठलियां काय गिन रहे हो? मेन महत्वाचा मुद्दा काय आहे, तर मी या घराला सिंधू पासून मुक्ती देईन असं प्रॉमिस केलं. ते प्रॉमिस मी पाळलंय आणि सिंधू नावाचं संकट टाळलंय. ही कविता झाली, मस्त ना? अवघड आहे बाबा ह्या मुलीच. हा, मी सोपी आहे, एकदम इझी आहे. पण आता थोडीशी बिझी आहे. तुम्ही सुद्धा एक काम करा, एकदम फ्रेश माइंडनी दिवसाची सुरुवात करा आणि आपापल्या कामाला लागा. मी सुद्धा माझ्या मिशनची तयारी करायला घेते. मिशन? कसलं मिशन? कळणार कळणार, सगळ्यांना कळणार. हा हा. सिंधू खरंच गेली पळून? गड्डी जांदी छलांगा मार दी, मैनू याद आए मेरे यार दी. गड्डी जांदी. अरे वा, आज मस्त पंजाबी गाणी सुचतायत तुम्हाला. अगं मी कशाला पंजाबी गाणं म्हणेन, मी ते भाईची नक्कल करतो, तो मराठी गाणं म्हणतो ना, गड्डी गाडी आली झुक झुक कधी. नाही नाही बंधू मामा, मला तसं का माहिती आहे ना, असं काय करताय? बरोबर माहिती आहे ग, पण मला ना गेली 14 वर्ष लपवा छपवीची इतकी सवय झाली ना, आता ते रुटीनच झालंय. मोडूया मोडूया, हे रुटीन सुद्धा मोडूया आणि ही सवय सुद्धा बदलूया. हो हो बरोबर.
लवकरच बदलूया. लवकरच नाही, आजच. आज नको, आज जरा. का आज का नको? आज केवढा औसम दिवस आहे. त्या सिंधू मामी एकदाच्या घरा बाहेर निघून गेले आणि सगळीकडे असा हॅपी हॅपी माहोल आहे की नाही? आहे की नाही? अगं ते सगळे हॅपी माहोल मध्ये जर मिठाचा खडा पडला तर सगळ्यालाच विरजण लागेल ना. ठीक आहे, लागू दे विरजण. त्या दह्याची आपण मस्त लस्सी बनवूया आणि सगळ्यांना प्यायला देऊया आणि तुमच्या गुलफीत बद्दल सगळं सांगून टाकूया. एवढी घाई कशाला करते, जरा धीर धर. 14 वर्ष धीर धरलाय गुलप्रीत मामींनी. आता अजून कसला धीर धरायचा? नाही, हे बघा, एकदम सिंपल कॅल्क्युलेशन. ब्रह्मेंच्या घरातली त्यांना नको असलेली सून घरातनं बाहेर गेलीये की नाही? मग आता ब्रह्मेंना हवीशी वाटेल अशी सून घरात यायला हवी की नको? हवी आहे ग, पण आता पण नाही आणि भेट. आम्ही त्यांना लवकरात लवकर या घरात आणण्याचा प्रॉमिस दिलाय आणि मग एकदा का प्रॉमिस दिलं ना की मला अशी टाळमटाळ करायला नाही हवं. या सिंधू मामी जर का मध्ये आल्या नसत्या ना तर खरं तर तेव्हाच त्याच दिवशी विषय काढला असता मी. हा मी ना एक काम करते, आज दिवसभर सगळी सेटिंग लावून ठेवते. आज रात्री आपण हा विषय काढू. सई, हा विषय आहे ना, हा भूमिती इतकाच अवघड आहे. जरा जरी गडबड झाली ना तर माझ्या आयुष्याची भूमाती होईल. कसंही हा विषय इतका अवघड आहे की जरा जरी गडबड झाली ना तर माझ्या आयुष्याची भूमाती होईल. तुम्ही कशाला टेन्शन घेताय? मी आहे ना. काय बंधू, तुला कसलं टेन्शन आलंय आता? मला कसलं टेन्शन? नाही, हिच्याशी जरा केस बद्दल बोलत होतो. केसचं ना? पण मग ही असं का म्हणाली? मी आहे ना म्हणून. ही काय मदत करणार तुला केस मध्ये? तुला कोर्ट केस बद्दल बोलतो असं वाटलं? नाही तर काय? अरे कोर्ट केस बद्दल नाही रे, माझे केस आहेत. ते केस उडून चाललेत ना, त्यामुळे सई काहीतरी उपाय सुचवत होती. तर तिने सांगितलेला उपाय इतका जालिम आहे ना, माझे सगळे केस उडून जाते. म्हणून मी जरा घाबरलो होतो. तर सांग ना, हे असं नको करू काहीतरी. कशाला त्याच्या केसांच्या मागे लागली आहेस? असू देत की आहेत ते, जे चाललंय ते सगळं तसंच चालू राहू दे. हा चला, येतो मी. जसं चालू आहे तसंच चालू ठेवलं ना तर अजून 14 वर्ष जाते. पण मी आता 14 तास पण वाट बघणार नाही. आजच्या आज मी गुलप्रीत मावशीला या घरी आणणार.